महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाचा मधाचे गाव उपक्रम बोरझरमध्ये मधमाशी पालनातून रोजगार व पर्यटनाला मोठी चालना. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या मधाचे गाव या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रातील 10 गावांना मान्यता दिली असून नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरझर या गावाची निवड मधाचे गाव म्हणून करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत बोरझर, उकळापाणी व प्रतापपूर या 3 गावांतील 30 मधपाळांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना दिनांक 27 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बोरझर येथे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले होते. आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी या प्रशिक्षित 30 लाभार्थ्यांना मधमाशी पालनासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती गीतांजली बाविस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई, तसेच रवींद्र ठाकरे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई हे उपस्थित होते. यावेळी सौ कातुताई गावित, माजी पंचायत समिती सदस्य व सौ रुंधा गावित, सरपंच उकळापाणी यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा बोरझर येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. मधाचे गाव बोरझर येथे आजपर्यंत झालेल्या कामांचा सविस्तर आढावा श्री रुपेश पाटील यांनी सादर केला. तसेच 30 मधपाळांना मान्यवरांच्या हस्ते मधमाशी पालन साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी मधपाळ इदरसिंग गावित व भीमा गावित यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रशिक्षण व मिळालेल्या साहित्यामुळे व्यवसायाला चालना मिळत असल्याचे सांगितले. सौ कातुताई गावित यांनी महिला वर्गासाठीही अशा योजनांचा विस्तार करावा, तसेच बँक कर्ज मंजुरीसाठी मदत करावी अशी मागणी केली. श्री रवींद्र ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना बोरझर हे वनसंपत्तीने समृद्ध गाव असल्याने मधमाशी पालनासाठी अत्यंत पोषक असून या उद्योगाला मोठा वाव असल्याचे नमूद केले. तर श्रीमती गीतांजली बाविस्कर यांनी मधाचे गाव या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे सांगत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच उमेद व आदिवासी प्रकल्प विभागाच्या योजनांद्वारेही गावाच्या विकासाला गती दिली जाईल असे त्यांनी सांगितले. सरपंच सौ रुथा गावित यांनी मान्यवरांचे आभार मानत मधपाळांनी घेतलेले प्रशिक्षण स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांनाही मार्गदर्शन करून या व्यवसायाचा विस्तार करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री रुपेश पाटील यांनी केले. मधाचे गाव ही त्याची पार्श्वभूमी थोडक्यात तुम्हाला सांगते. आताच ठाकरे साहेबांनी तुम्हाला सांगितलं की मधमाशा कशासाठी आवश्यक आहे आपल्याला. पिकांचं परागीभवन असो, जैवविविधतेसाठी मधमाशीची गरज आहे आज आपल्याला. त्याचप्रमाणे त्याच्यापासून जे काही मध आपल्याला मिळतो तो देखील फायदेशीर आहे. त्याचे काही आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले औषधी गुणधर्म त्याच्यात असतात, त्याचं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या मधापासून अनेक उपउत्पादनं आपण बनवू शकतो. तर यासाठी महाराष्ट्र शासनाने 2019ला या मधमाशी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी मधकेंद्र योजना आणली. त्याचा GR 2019ला आला आणि सुरुवात तिथून झालेली आहे की जे मधपाळ आहेत, परंपरागत पद्धतीने मधमाशी पालन करतात, त्यांना शासनातर्फे 50% अनुदानावर साहित्य दिलं जातं. 50% हा त्या मधपाळाचा हिस्सा असतो आणि अशा तऱ्हेने त्यांना ते साहित्य देऊन त्यांना प्रशिक्षण देखील दिलं जातं. त्यासाठी आमचं मध संचालनालय आहे महाबळेश्वरचं, त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण दिलं जातं आणि एक शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशी पालन शिकवून त्याचा वापर आपल्या गावामध्ये या पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी असो किंवा मध गोळा करण्यासाठी असो, त्या योजनेतून ते सर्व या मधपाळांना शिकवलं गेलं. त्यानंतर याचा प्रसिद्धी भरपूर झाली आणि मधपाळ जे आहे ते परंपरागत पद्धतीने अनेक वर्षापासून मध गोळा करतायत. वेगवेगळ्या प्रकारच्या माशा आहेत, त्याच्यापासून आपल्याला मध मिळतं आहे. जंगल भागात तर
आग्या माशांपासूनच मधाचं कलेक्शन किंवा मध गोळा केला जातो आहे. त्याप्रमाणे इतर ज्या आपल्याला पिकांच्या उत्पादनासाठी किंवा परागीकरणासाठी ज्या इतर मधमाशा आहेत त्यांच्या जाती आपण ऐकल्या असतील, सातेरी आहे, मेलिफेरा आहे. तर बऱ्यापैकी त्यांचं देखील अभ्यास करून त्यांचं त्या पेट्या कशा ठेवायच्या किंवा त्या मधमाशांचा उपयोग कसा केला जातो हे देखील या प्रशिक्षणातून शिकवलं गेलं. त्यानंतर आपण ऐकलं असेल की मधाचं गाव मांघर आपल्या राज्यात झालं पहिलं सातारा जिल्ह्यात. तर तिथून ही मधाच्या गावाची संकल्पना आली. त्यानंतर एक गाव हे युनिट धरून ते कशा पद्धतीने आपण मधमाशी पालन हा प्रमुख तिथला उद्योग जो आहे तो कसा आपण विचारात घेऊन तिथे या विषयात प्रगती करू शकतो हे त्या गावाने दाखवून दिलं. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातलं पाटगाव आहे, तिथे देखील मधाचं गाव एक दुसरं तयार झालं. आणि त्यानंतर हळूहळू याची खूपच प्रसिद्धी झाली आणि शासनाने ठरवलं की राज्यात मग अशी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक गाव असावं. आता मधाचं गाव जे सिलेक्ट केलं तर नंदुरबारमधलं हे गाव घेतलं होतं. खरं सांगायला काही अडचण नाही. पहिल्यांदा मी साशंक होतो की नेमकं चाललं काय इथं, कारण मुंबईवरून आढावा घ्यायचो, काहीतरी मिळायचं आणि असं वाटत नव्हतं काही प्रगती होते म्हणून काहीतरी. मॅडम म्हटलं की तुम्ही जाऊन या म्हणे. म्हटलं मॅडम मी जातोच आहे. पण सुदैवाने काय आलं की मॅडमला सुट्टी होती. मॅडम म्हणे आपण स्वतः जाऊनच बघू म्हणे नेमकं काय चाललं आहे. कारण याच्यासाठी गावांची मागणी खूप आहे. आमचं गाव मधाचं गाव डिक्लेअर करा. महाबळेश्वर खोऱ्यात सातारा साईडला, कोल्हापूर, सांगलीमध्ये प्रचंड मागणी की आमचं गाव त्या योजनेमध्ये घ्या. आपण जनरली प्रत्येक भागामधलं आपण एक गाव म्हटलं पहिल्यांदा घेऊ आणि ते गाव त्या जिल्ह्यात तयार झाल्यानंतर इतर जी गाव आहेत मग त्यांना ॲक्च्युअल समजेल ह्या गावामध्ये काय काय झालं आहे. मग तर लोक आपण तसे तयार होतील. हे गाव निवडताना मुद्दाम आपण ज्या गावात फुलोरा चांगला आहेत, जंगल जवळ आहे आणि जे गाव आतमध्ये रस्त्यावर काहीतरी डेव्हलप झालेलं गाव आहे असे गाव मुद्दाम आम्ही टाळले. असं गाव घेतलं जेणेकरून जे आतमध्ये पण आहे, लोक व्यवस्थित करू शकतील आणि फुलोरा पण चांगला असं गाव हे खरं निवडलं आहे. त्याच्यामध्ये खरं अपेक्षा एवढी एक आम्ही होती की आपण हे जे ट्रेनिंग आयोजित केलं हे ट्रेनिंग खरं व्यवस्थित घेतलं की नाही. आम्ही ऑनलाईन मॉनिटर करायचा प्रयत्न केला. एकंदरचे काका व्यवस्थित इतके छान बोलले आणि त्यांनी महाबळेश्वरला ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर खरंच त्यांना मधमाशाविषयी खूप चांगली माहिती त्यांना मिळाली. आता आपण आग्यासाठीचं हे सगळं किट आपण देतो आहे याचा वापर झाला पाहिजे. बऱ्याच वेळा काही ॲक्सिडेंट घडतात, इतर गोष्टी यामुळे घडणार नाही. आणि मग आपण बोलले की बाबा की आम्ही ती पूर्ण माशा मारून टाकू की आपण बऱ्याच वेळा जाळतो त्यांना आणि मग आपण मध काढतो. मधमाशा मारतात आणि नंतर भविष्यामध्ये आपल्याकडच्या माशा कमी होतात. आता तुम्ही नेमकं काय म्हणतात माहीत नाही, पण मधमाशामध्ये आपण कांदा म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे जिथं मध असतं तेवढाच भाग कापून घ्यायचं या सुरीनं वगैरे, तेवढा काढून मध्ये असताना बाकी पोळतंसं राहू द्यायचं जेणेकरून मधमाशा बाहेर जात नाही. आता जनरली काय होतं की म्हणतात की डिसेंबर जानेवारीत माशा बाहेरून येतात. ह्या आपल्या गावातून बाहेर गेल्याच नाही पाहिजेत. आपण जर त्यांना असं खाद्य ठेवलं किंवा फुलोरा असला, आपण फक्त मध काढून घेतलं आणि माशा तशाच राहिल्या तर ह्या कायमस्वरूपी आपल्या भागामध्ये राहतील आणि याचं उत्पन्न वाढायला आपल्या इथं सुरुवात होईल. आता ह्या खूप चांगल्या गोष्टी इथं मिळाल्यात. आपण म्हणजे बॅटरीपासून पोशाखपासून सगळं दिलेलं आहे. तर हे मधमाशा आग्यासाठी आपण एक काम करतो आहोत. आता आपण जे सुविधा केंद्र आपण इथं करणार आहोत तर सुविधा केंद्राचं मधमाशीची माहिती असणार आहे. आता एक शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे ज्या दिवशी पृथ्वीवरची शेवटची मधमाशी मरेल त्या दिवशी सगळे मानवजातीसुद्धा संपून जाईल. एवढं महत्त्व आहे त्याचं. आता कित्येक पिकं आपण जर पाहिले, आता तुम्ही सटाणा भाग बघा, तुम्ही सोलापूरचा भाग बघा, तिथं लोकांनी डाळिंब केलं आहे. ते लोक भाड्याने पेट्या आणतात की 2 महिन्यासाठी भाडं, म्हणजे शेतकरी भाडं देतो, तुम्ही पेट्या आणून ठेवा आमच्याकडं 2 महिने 3 महिने फुलं असेपर्यंत. इथं फुलाचं सेटिंग झालं की परत ते घेतात आणि शेतकरी स्वतः पैसे देतो त्यांना. म्हणजे त्यांना मदही मिळतं आणि शेतकरी पैसे देतो. अशा बऱ्याच ठिकाणी आहे आपल्याकडे सुद्धा. आता आम्ही गाव बघितलं ते बहुतेक 12माही गाव दिसतंय आपलं. आज खरोखर मॅडम आहे, ठाकरे साहेब आहे, त्यांच्या डिपार्टमेंट आहे खादी ग्रामीण उद्योगचे, त्यांनी आज जी किट्स वाटपसाठी जी योजना आणली तर त्या महामंडळाचा आम्ही फारच आभार मानतो. आणि त्यांनी आम्हाला 10 दिवसाचे जे ट्रेनिंग दिले ते ट्रेनिंग खरं म्हणजे बघायला गेलो तर फार लाभदायक आहे. या गावासाठी म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण कसं पुष्कळ मध या जंगल एरिया आहे. म्हटले तरी की मिनी महाबळेश्वर एक आमच्या इथे सतत नेहमी येत होता चौधरी म्हणून नाशिकचा. तो सांगत होता की इथे बघायला गेलं तर मिनी महाबळेश्वर हे जंगल आहे. कारण नेहमी थंडीच्या दिवसात भरपूर थंडीच्या दिवसातही मध इकडे भरपूर असतात, पोहळे असतात. आणि इथे या जंगलामधून बघायला गेलं तर भरपूर मध निघतं.
आणि ते ताई आहे त्यांच्याकडे देतात आणि ते ताई प्रोसिजर करून मग मुंबईसारख्या गुजरातसारख्या राज्यामध्ये ते एकदम चांगले प्रोडक्ट तयार करून मग ते विकतात. तर खरोखरच मी हेच सांगेन, जेवढे लाभार्थी ज्यांनी ट्रेनिंग घेतले या गावासाठी आणि जो उद्योग आपल्याला दिलेला आहे शासनाकडून, त्या उद्योगचा आपण खरोखरच त्याचा लाभ घेऊ आणि फायदाही घेऊ. कारण ही मधमाशी आहे, ही एवढा लहानसा कीटक आहे, परंतु एक बघायला गेलं तर ते फार मोठं मध उद्योग तयार करून देते मानवाला. आणि आता या आमच्या गावाचे जो परिसर आहे तो परिसर बघायला गेलं तर जेव्हा डिसेंबर महिना संपला की जानेवारीपासून काही झाडांना फुलोरा येतो आणि काही शेतकरी मका वगैरे पेरणी करतात. काही बघायला गेलं आंब्यांना मोहर येतो. याच्यामध्ये भरपूर ते परागीभवन करतात आणि शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामधून पिकांचा भरपूर मोठा फायदा होतो. भीमा गावीत मुक्काम बोरझर, पोस्ट बोरझर, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. आणि मधाचं गाव म्हणून या ठिकाणी घोषित झालं. आम्हाला खूप आनंद वाटला. त्याच्या अगोदर थोडं आमचे शेतकरी होते ते मध असं माशा वगैरे मारून मग जाळून असं काढत होते, पारंपरिक पद्धतीने मध काढत होते. त्याच्यासाठी आम्ही विचार केला की आम्हाला बरेच काही दुसऱ्या ठिकाणी जाता कळलं की मधमाशा नष्ट झाल्या तर या ठिकाणी आपली शेती आहे ती पण व्यवस्थित येणार नाही. याच्यासाठी त्यांनी माहिती भेटली. त्यामुळे आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळ्या पद्धतीने, सुधारित पद्धतीने आपण मध काढायला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही सरपंच ताई यांनी आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव केला आणि त्याच्यानुसार प्रोसेस केली. तर खरोखरच या ठिकाणी मधाचं गाव म्हणून डिक्लेअर झालं. मी नंदुरबारचे आपले गवांदे साहेब आहे त्यांचं आणि रुपेश पाटील साहेब आहे, मॅडम आहे, या सगळ्यांचं गावीस साहेब आहे, खूप मनापासून आभार मानते. कारण त्यांनी खरोखरच ते मंजूर करून या ठिकाणी आलं. आणि जे 30 मधपाळ आहे त्यांचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्यामध्ये आम्हाला फक्त पहिलं एवढंच माहीत होतं की मध गोळा केलं, त्याला थोडंसं शुद्धीकरण करायची आणि पॅकिंग करून फक्त विकायचं. पण ट्रेनिंगमध्ये असं की मधापासून आपण भरपूर काही वस्तू बनवू शकतो. तर ह्याच्याबद्दल मधपाळांना ट्रेनिंग दिलं आणि त्या ट्रेनिंगमधून आमच्या महिला ज्या आहेत त्या उद्योग करायचं म्हटलं तर बचत गट तर भरपूर आहे, सक्षम आहे. निधी पण आता भरपूर उमेदकडून निधी पण भरपूर भेटते. पण बिझनेस म्हणजे काहीतरी व्यवसाय करा म्हटलं तर काय करायचं. तर आम्ही आता या ट्रेनिंगमधून महिलांना पण सक्षम करू शकतो की मधापासून वेगवेगळं वस्तू बनवून ते आम्ही विकायला पॅकेजिंग एक गट आहे, जवळजवळ 12 गट आहे आमच्या गावात. त्या 12 गटामधून एकाला दुसरं एक मधापासून प्रोडक्ट बनवायला, पॅकेजिंग करायला त्यांना जर अधिक ट्रेनिंग भेटलं तर आम्ही आमच्या गावातच चांगलं मार्केट बाहेरून आम्ही आता सध्या मध विकत आहे तर आम्ही इथून गावाच्या बाहेर जाऊन विकतोय. पण आम्हाला असं निर्माण करायचं आहे की संपूर्ण जी वस्तू आहे ती लोक इकडे घ्यायला येतील, हे मार्केट इथंच निर्माण करायचं अशी आमचे प्लॅनिंग चालू आहे. पण सगळ्यांचं साथ सहकार पाहिजे आणि ते करतील. महिला पण पुढे येत आहे, त्याच्यासाठी मी खरंच मनापासून आभार मानते की हा कार्यक्रम आणण्यासाठी बराच त्रास झाला, परंतु आतापर्यंत हे सक्सेस झालं, हे खूप महत्त्वाचं आहे. असं नाही आहे, ते नॅचरली तयार करतात मधमाशा, ते काढत होतो. त्याच्यामध्ये काढताना आम्हाला मतलबमध्ये रात्री आम्ही कशा त्या माशा मारून जाळ करून अशा काढत होतो. पण खरोखर ट्रेनिंग दिल्यानंतर आता याच्या पुढे आम्ही आहे तर ते ड्रेस वगैरे दिले आहे, त्याच्याने मध कसं काढायचं आणि कोणत्या पद्धतीने काढायचं आणि कसं काढायचं ते खरोखर आम्हाला जे बी ट्रेनर होते त्यांनी शिकवलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही मध आता काढू आणि जसं आहे मध झाडावरचं त्या माशांना हानी न होता आम्ही कसं त्या माशांना साईडला करून आम्हाला लागतं तेवढंच मध काढून घेऊ आणि ते जसे तर तसं तिथेच राहू देऊ. या हिशोबाने आम्हाला जे बी ट्रेनिंग दिलं आहे खरोखर विशेष करून तर नारायणकर सरांचा आभार मानावं असं मला वाटतं. कारण वसावे दादाने आम्हाला खरंच चांगलं ट्रेनिंग दिलं आहे. ढोलीमधलं मध कसं काढावं आणि हे
सातेरी मध कसं काढावं आणि जंगलातलं हे आग्या मधमाशा कसं काढावं हे खरंच चांगलं ट्रेनिंग दिलं. त्याच्याबद्दल धन्यवाद देतो खादी ग्रामोद्योग महामंडळ नंदुरबार सगळ्यांचं. आणि माझे शब्द इथेच संपतो. मी तुमचं खरंच मनापासून आभार मानते आणि स्वागत करते की तुम्ही या एकदम कोपऱ्यात असलेल्या गावात तुम्ही स्वतः तुमची उपस्थिती दिली, त्याबद्दल मी खरंच मनपूर्वक तुमचा आभार मानते. आणि विशेषतः या कार्यक्रम ही योजना आमच्या गावापर्यंत तुमच्या सहकार्यामुळेच इथपर्यंत आली, म्हणून मी तुमचं खरंच मनापासून आभार मानते. आणि ही योजना अंमलात आणण्यासाठी जे इथं जे पदाधिकारी आहेत ज्यांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली, विशेषतः आम्ही जे प्रशिक्षण चालू होतं तेव्हा सुरुवातीला पण आलो, शेवटला पण आलो आणि आमचं लक्ष होतं की नेमकं काय चाललं या प्रशिक्षणमध्ये. आम्हालाही आवड वाटत होती पण आमच्यासाठी नव्हतं ते. तरी आमच्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांची पण एक इच्छा आहे की अजून त्यांच्यासाठी हे मधपालनच नाही पण अजून पण आपल्या या खादी व ग्रामोद्योगमध्ये आपल्याला अनेक अजून व्यवसाय आहेत की जे आपण करू शकतो. त्यासाठी जे काही प्रशिक्षण आवश्यक आहे ते मी मॅडमांना आज गावासमोर विनंती करेल की तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्याल अजून आणि आमच्यासाठी ती सोय कराल अशी अपेक्षा बाळगते. आणि प्रशिक्षणार्थी जे होते त्यांनी विशेषतः जी उपस्थिती दर्शवली आणि तुम्ही जे शिकून घेतलात त्याबद्दल मी तुमचे देखील आभार मानते. पण ते तुमच्यापर्यंतच न ठेवता किंवा ते मर्यादितच न ठेवता एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण त्याचा व्यापार करायचा आहे. नुसते शिकून घेतलं की झालं एवढंच नाही. जर आपल्यासाठी जर एखादी योजना येत असेल त्या योजनेचा आपण फायदा घेऊन ती पूर्णपणे ती आपण आपल्या जीवनात आपण कसा वापर तिचा करून घ्यायचा हे आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे. एवढंच